सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता फेब्रुवारी पीक विमा जमा, तर आता यामध्ये 7 वाजेपर्यंत हेक्टरी 28,000 रुपये, तर यामध्ये जे काही 928 कोटी रुपये इथं आलेले आहेत। तर आता या जिल्ह्यांमध्ये व या तालुक्यांमध्ये व या गावांमध्ये तर आज खूप मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे। तर आता फेब्रुवारी जे काही पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये आज जे आहे 928 कोटी रुपये हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे। आज सकाळी 7 वाजेपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं येणार आहेत। तर पीक विमा मोठी अपडेट इथं घेऊन आलेलो। तर यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निधीतून आता खरीप हंगाम यामध्ये 2025 आणि राहिलेला यामध्ये लेटेस्ट अपडेट आलेले आहे। आता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा केलेला आहे। जे काही फेब्रुवारी आता जमा केला जात आहे यामध्ये सुमारे आज पहिला टप्पा 928 कोटी, किती 928 कोटी रुपये लाखो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येणार आहेत। तर आता 28,000 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता इथं येणार आहे। आता यामध्ये जे आहे हेक्टरी पैसे किती मिळणार आहेत, तर आता जर तुमचं कमी नुकसान जर असेल तर यामध्ये 8 ते 12,000 रुपये प्रति हेक्टरी, त्यानंतर मध्यम नुकसान जर असेल तर यामध्ये 15 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी, जास्त जर नुकसान असेल तर यामध्ये 28,000 रुपये प्रति हेक्टरी। तर या हेक्टरीप्रमाणे पैसे तुम्हाला आता इथं मिळणार आहे। तर आता तुम्हाला 8 ते 12, 15 ते 20, 28 या हेक्टरीपर्यंत पैसे तर मिळणार आहे। तर आज संध्याकाळी जे की 7 वाजेपर्यंत तर आता जे की आजपासून सुरुवात झालेली आहे, तर अनेक तालुके आणि जिल्ह्यामध्ये पात्र आहेत। तर आता यामध्ये अतिवृष्टी, पूर व दुष्काळ तर आता झालेले जे काही भाग आहेत तर या भागांमध्ये म्हणजे तुमचे जे काही विभाग आहे ते विभागांमध्ये तालुके, जिल्हे आणि गाव याप्रमाणे भरपाई येत आहे। त्यानंतर इथं नुकसान भरपाई पंचनामे झालेले शेतकरी ज्यांच्या शेतातील पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना मिळत आहे। पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे, ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे। तर हे तुमच्या गोष्टी जे काही तुम्ही केलेल्या असणे आवश्यक आहे। तुमचं जे काही नुकसान भरपाई पंचनामे, ई पीक पाहणी त्याचप्रमाणे तुम्ही पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे। तर आता या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये जे काही यादी इथं तयार झालेली आहे, काय झालेला तयार, सर्वांनाच एकाच वेळी पैसे तर मिळणार नाही। कोणत्या शेतकऱ्यांना आज मिळणार आहे, उद्या, पुढील 3 दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे तर येतील। तर आता पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे। ज्या कोणा शेतकऱ्यांना पीक विमा आलेलाच नाही तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे, आधार लिंक आहे की नाही तपासून घ्या, पीक विमा पॉलिसी नंबर तपासून घ्यायचा आहे तुमचा बरोबर आहे की नाही ते, क्रॉप इन्शुरन्स क्लेम म्हणजे तुम्हाला त्याची तक्रार करायची राहते। कशाची तक्रार करायची आहे, जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा जे काही पीक असेल त्याची तक्रार करायची राहते। यानंतर ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करणे देखील आवश्यक आहे। ज्यांची कोणाची ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशाने पैसे जमवण्यास अडचण येऊ शकते। तुमचे पंचनामे झाले की नाही हे खात्री करून घ्या। पंचनामे जर झाले नसेल तर जे काही पटवाऱ्याला भेटा, तलाट्याला भेटा व पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव चढवून घ्या। हे सर्व गोष्टी तुमच्या बरोबर असणे आवश्यक आहे, जे की हे मी दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये नाव यादीत जे काही तपासायचं आहे यासाठी तुम्हाला पीक विमा ऑफिशियल पेजवरती यायचं आहे। PMFBY किंवा पीक विमा 2026 टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथं SMS द्वारे त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता। तर तुम्ही कृषी कार्यालयामध्ये सुद्धा चौकशी करू शकता किंवा पीक विम्याचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे तर इथं 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे। तर आता फेब्रुवारी जे काही पीक विमा आता यामध्ये 928 कोटी रुपये नेमके कशासाठी, यामध्ये खरीप 2024 रब्बी हंगामातील नुकसान भरपाईसाठी जे की ह्या निधी इथं आलेला आहे। तर आता हा जो निधी आहे ते अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, रोगराईमुळे जे काही नुकसान भरपाई जे शेतकऱ्यांची झालेली आहे यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हप्ता एकत्र येत आहे। तर आता यामध्ये जे काही पिकांचा समावेश आहे, आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। आता यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, भुईमूग, ज्वारी, बाजरी, त्यानंतर कांदा काही भागांमध्ये। तर आता हे जे पीक आहे तर या पिकांचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे। आता हे जे पीक आहे हे कधी ग्राह्य धरण्यात येईल, जेव्हा तुमची ई पीक पाहणी झालेली असेल व तुम्ही क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार केलेली असेल तेव्हाच तुमचा पीक विमा इथं अप्रूव्ह होणार। आता जे की आपण जिल्हे पाहता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया,
चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, बीड तर या जिल्ह्यांमध्ये DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये कशामध्ये आधार लिंक खात्यामध्ये इथं येत आहे. बीडपर्यंत झालं होतं आपलं. यानंतर इथे आपलं धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव झाल्याच्या नंतर इथे आपलं मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर. यानंतर जे ते यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर आता 28,000 रुपये प्रति हेक्टरी कोणाला मिळतात. तर यामध्ये हे सर्वांनाच मिळत नाही. काय आहे यामध्ये सर्वांनाच पैसे तर मिळत नाही. 70% जास्त नुकसान असले पाहिजे. पंचनाम्याचं तुमचं यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. पीक विमा रक्कम जी काही जास्त असलेली पीक आहे त्याचप्रमाणे ठराविक जिल्हे तर आता जे काही सर्वाधिक बाधित क्षेत्र ज्या जिल्ह्यांमध्ये आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये भरपाई तर दिली जाते. तर आता यामध्ये कमी पैसे आले तर बरेच शेतकऱ्यांची अडचण असते की आम्हाचं क्षेत्र जास्त आहे परंतु आम्हाला कमी पैसे तर मिळालेले आहेत. तर माझ्या शेजाऱ्याला जे काही 25,000 आलेले आहे जे की 8,000 आले का. तर आता माझे म्हणजे बरेच जणांचे प्रश्न असतात की माझ्या बाजूला जे आहे कोणाला 25,000 आले परंतु मला 8,000 का आले. तर हा जो आहे या पीक विम्याचा दर वेगळा राहतो जे काही पिकांचा. त्यानंतर टक्केवारीनुसार तुमचं 20% टाकलेलं आहे नुकसान झालेलं आहे की 30% की 40%, 50%, 60%, 70%. त्यानंतर तुमचं क्षेत्रावर अवलंबून राहते. त्यानंतर हे जे सर्व गोष्टी आहे या सर्व गोष्टीवर अवलंबून राहते पीक विम्याची रक्कम. तर यामध्ये पॉलिसी नंबर किती महत्त्वाचा आहे. तर यामध्ये तक्रार करता येणार नाही. तुम्हाला पॉलिसी नंबर असेल तरच तुम्हाला इथं तक्रार करता येणार आहे. जर तुमच्याकडे पॉलिसी ID नंबर नसेल तर तुम्हाला तक्रार इथं करता येणार नाही. जे काही क्लेम ट्रॅक करता येणार नाही म्हणजे तुम्ही जी काही तक्रार केलेली आहे ती तुम्हाला ट्रेस करता येणार नाही. म्हणजे चेक करता येणार की तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा तक्रार करू शकता किंवा शेतामध्ये जाऊनच आता तुम्हाला तक्रार करायची आहे क्रॉप इन्शुरन्सची. यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर इथं तक्रार कुठे करायची आहे. तुम्ही तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी कार्यालय अधिकारी किंवा पीक विमा कंपनी किंवा हेल्पलाईन नंबर. तर आता हेल्पलाईन नंबर 1447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे. तर याशी कॉल करून तुम्ही पिकाची तक्रार करू शकता. ते जर नाही झालं तर तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन येते त्याच्या माध्यमातून तक्रार करायची आहे. तर आता त्यासाठी आधार कार्ड, बँकेचं खातं, पॉलिसी नंबर, मोबाईल नंबर किंवा पीक विमा प्रतिनिधी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक प्रतिनिधी नेमून दिला जातो. तर तिथे जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, ज्या पीक विमा फॉर्म भरल्याची पावती 7/12/8 हे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहे. तर आता पीक विम्याचे पैसे जमा होणं सुरू झालेले आहे जे की 7 वाजेपर्यंत हेक्टरी 28,000 रुपये इथं येणार आहे. आता जर तुम्हाला पुढच्या वर्षी पीक विमा हवा असेल तर हे काम तुम्हाला करायचे आहे. यामध्ये पीक विमा आधीच भरायचा आहे म्हणजे लवकरच जसे फॉर्म सुरू होतील तसे पीक विमा फॉर्म भरून घ्यायचा आहे वेळेमध्ये. ई-पीक पाहणी तुम्हाला वेळेमध्ये करून घ्यायची आहे. ई-पीक पाहणी केली त्यानंतर तुमचं शेतामध्ये जर नुकसान झाले तर त्याचे पंचनामे तुम्ही करून घ्यायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तोच ठेवायचा आहे कायमस्वरूपी. त्यानंतर ई-पीक पाहणी, आधार लिंक, त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सवरती तुम्हाला तक्रार करायची आहे. इत्यादी बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हमखास तुम्हाला पीक विमा येण्याची शक्यता इथं जास्त राहील. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.